प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सलाम प्रत्येकाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी रविवारी प्रभू येशू मध्ये प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. सर्वजण आनंदी असाल, सुखी असाल अशी प्रभू येशू मध्ये इच्छा व्यक्त करतो, आशा धरतो. आणि आजच्या सहभागीतेला आपण चालू करूया. पहा, स्तोत्रसंहिता 33 याचं तिसरं वचन काय म्हणतं. स्तोत्रसंहिता 33 याचं तिसरं वचन काय म्हणतं. त्यापुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. पहा, त्यापुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. होय, स्तोत्रसंहिता 33 याचं तिसरं वचन सांगतं, त्यापुढे जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. या आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊ जो कुशलता शिकवितो. कारण की दुसऱ्या एका स्तोत्रसंहितेच्या अध्यायामध्ये वचन आहे, परमेश्वर जो आहे की तो माझ्या हातास युद्ध कौशल्य, बोटास युद्ध कौशल्य शिकवितो. आणि तो युद्ध कौशल्य शिकवणारा असा तो परमेश्वर आहे. आपल्या बोलण्यास तत्पर करणारा पवित्र आत्म्यामध्ये असा तो परमेश्वर आहे. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, स्तुती करू. आणि आजच्या सहभागीतेला आपण चालू करू. रविवारचा दिवस प्रभूने दिला. या प्रभूने दिलेल्या दिवसांमध्ये आपण त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तू आम्हाला दिलीस, आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून झालेल्या काल रात्रीपासून आज दिवसभरच्या सर्व चुकांची, अपराधांची, कळत नकळत होणाऱ्या चुकांची प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे, ते आत्मिक ज्ञान दे. आणि त्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू प्रभू येशूच्या नावात शुद्ध कर. ही प्रार्थना ते तारण करत्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली. आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा त्याची स्तुती करणार आहोत, त्याचं वचन ऐकणार आहोत. आणि त्या वचनानुसार वर्तन करण्याकरता सामर्थ्य सुद्धा मागणार आहोत, जेणेकरून ते वचन आपल्याला मार्गदर्शन करेल, आपल्याला स्थिर करेल, दृढ करेल. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्व अंधकारमय परिस्थितीमध्ये प्रकाश असा ते वचन आपल्या जीवनात होईल. पहा, तारण करता तो प्रभू येशू आहे जो या जगात आला देवाची प्रीती प्रगट करण्याकरता, देवाचं स्वरूप प्रगट करण्याकरता, आपल्या पापाचा खंड भरण्याकरता. तो तारणारा, सामर्थ्य देणारा असा प्रभू आहे की ज्याने आपणास तारलं. तो तारण देणारा, सामर्थ्य देणारा प्रभू आहे की त्याने आपणास तारलं, तारण दिलं. आणि होय, ते तारण आपण एकमेकांकडे घेऊन जाणारे आपण असलो पाहिजे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी या रविवारी आपण प्रभूमध्ये एकत्र आलो. आपण येणारं वचन ऐकणार आहोत आणि प्रभूला 1-2 गीतं सादर करणार आहोत. यासाठी करणार आहोत ती वधूची, त्या कलस्याची ती तयारी आहे. ते आत्मिक मन्ना देवाच्या दिलेल्या वचनाद्वारे आहे की आपण तो आपल्या जीवनामध्ये घेणारे आणि घेऊन चालणारे आपण असलो पाहिजे. तारक तो सामर्थ तो येशू
युगानुयुग है तारक तो सामर्थ्य तो यीशु दे युगानुयुग है आहा हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 हा दिवस प्रभूचा आहे उल्हास आनंद करू हा दिवस प्रभूचा आहे उल्हास आनंद करू किती थोर तुझे सर्वच अपना दिले किती थोर तुझे सर्वच अपना दिले तारक तो सामर्थ्य तो यीशु दे युगानुयुग है तारक तो सामर्थ्य तो यीशु दे युगानुयुग है आहा हालेलुया ओह साना आहा हालेलुया होसाना हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुतीवरू चला हो आता त्याकडे महिमा स्तुतीवरू स्वर्गाच्या देवाला तेच गीत गाऊ स्वर्गाच्या देवाला तेच गीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो यीशु दे युगानुयुग है तारक तो सामर्थ्य तो यीशु दे युगानुयुग है आहा हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे सैतानी बंधना तुम्ही आपणास सोडवितो सैतानी बंधना तुम्ही आपणास सोडवितो तारक तो सामर्थ्य तो यीशु दे युगानुयुग है तारक तो सामर्थ्य तो यीशु दे युगानुयुग है आहा हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड पहा तो तारणारा आहे तो सामर्थ्यशाली प्रभू आहे आणि आज आपण पुन्हा एकदा त्या तारणाऱ्या प्रभूच्या स्तुती करता एकत्र आलेले आहोत। तर तारणाऱ्या प्रभूच्या स्तुती करता आपण पुन्हा एकदा एकत्र आलेले आहोत यासाठी की आपण त्याची स्तुती करावी, त्याची आराधना करावी, त्याचा प्रकाश आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनात प्रकाशमान करावा।
तो आपल्या जीवनात नाही तर इतरांच्या जीवनात सुद्धा आपण प्रकाशमान करावा. आणि यासाठी आपण एकत्र आलेले आहोत. तर अजून एक गीत आपण प्रभूला सादर करू. अजून एक गीत आपण प्रभूला सादर करू. पहा, योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन तो विश्वास दर्शवतं, ते प्रीती दर्शवतं, जगाचं तारण दर्शवतं. जो कोणी त्या पुत्रावर, देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्ती मिळेल, हे वचन सांगतं. जो कोणी प्रभू प्रभू म्हणून दावा करेल तो फजित होणार नाही, हे वचन सांगतं. त्या देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्यांनी सर्व पापांचा खंड प्रभू येशूच्या रक्ताद्वारे धुतला, माफ केला. वधस्तंभ काय सांगतं? क्षमा सांगतं. देवाने जगावर प्रीती केली आणि जगातील प्रत्येकाच्या पापांची काय केली? क्षमा केली, हे वधस्तंभ सांगतं. वधस्तंभ काय आहे? स्वीकार आहे. तुमच्या आमच्या पापांचा ख्रिस्ताने त्याच्या देहाने खिळून केलेला स्वीकार आहे आणि त्याच्या रक्ताद्वारे केलेली ती क्षमा आहे. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. हम गाए तो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए तो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. प्रेज द लॉर्ड. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल तर त्याचा नाश होईल, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. वधस्तंभ, क्रॉस काय सांगतं? ते कुठलं चिन्ह नाही तर ते स्वीकार आहे.
देवाने जगावर केलेल्या प्रीतीचा ते प्रतीक आहे. तो स्वीकार आहे तुमच्या आमच्या पापांचा. त्याने आपल्या देहाने खिळून त्याचं पवित्र रक्त तुमच्या आमच्या करता वाहिलेलं तो स्वीकार आहे. त्याच्या पवित्र रक्ताद्वारे तुमची आमची पाप त्याने धुतली आणि त्याने ते सार्वकालिक जीवन जे सर्वजण शोधतात, स्वर्गात जाण्याचा मार्ग, तो वधस्तंभ आहे, तो विश्वास आहे, या जगासाठी प्रतीक म्हणून दिलेला. होय, तो वधस्तंभ तुम्ही आम्ही घेऊन वाहिलं पाहिजे. कुठला वधस्तंभ? तो वधस्तंभ नाही. जसा ख्रिस्ताने नियम पूर्ण केला तशी तुम्ही आम्ही एकमेकांची ओझी वाहिली पाहिजे. जेव्हा आम्ही तुम्ही एकमेकांची ओझी व्हाल, ती सुवार्ता, ते तारण, ते आशीर्वाद, ती शांती, ती प्रीती, ती क्षमा इतरांच्या जीवनात विदित कराल, आपल्या स्वतःच्या चित्तवृत्तीमध्ये राखाल, तेव्हा तो ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणार आहे. आपण त्याची मेंढर अशी बनू. प्रेज द लॉर्ड. येणारा संदेश पण आपण याच गोष्टीला रिलेटेड आत्मिक मन्ना देणार आपण पाहणार आहोत. आणि होय, आज सर्वत्र ख्रिस्ती बांधवांमध्ये प्रभुभोजन घेतलं जातं, तर ते स्मरणार्थ केलं जातं की जशी त्याने त्या वधस्तंभावर क्षमा केली, ती त्याचं रक्त, त्याचं शरीर याची घोषणा आहे तो येऊपर्यंत, आपण या जगात आहे तोपर्यंत. जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्या स्मरणार्थ ते करता, आस्था प्रशस्तपणे घेता, तेव्हा तेव्हा ते तुम्हास पवित्र आणि शुद्ध असं करतं. होय, तो अर्पलेला कोकरा आहे. तुमच्या आमच्या पापांकरता तो अर्पलेला कोकरा आहे आणि ती साक्ष आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये दृढ करायची आहे. पौल तिमोथेला म्हणतो, पहा, पवित्र आत्म्यामध्ये दिलेली ठेव नीट सांभाळ. ती आपणास दिलेली ती ठेव आहे, ती साक्ष आहे. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचन काय सांगतं? पौल म्हणतो, धर्मशास्त्रानुसार जसं आम्हाला सांगितलं तसं आम्ही सांगून टाकतो. काय सांगतो? प्रभू येशू तुमच्या आमच्या पापांकरता या जगात मारला गेला, गाडला गेला, धर्मशास्त्रानुसार 3ऱ्या दिवशी तो उठवला गेला. ती साक्ष आहे. रोज आपल्या जीवनातील तारणाची घोषणा करणं, ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या जिभेने करणं, विश्वास दृढ ठेवणं, ती साक्ष तुम्हाला बोलण्यात, चांगलं करण्यात तत्पर करेल. जसजशी ती साक्ष तुम्ही तुमच्या जीवनात दृढ करत जाल, तसतसं ती साक्ष तुम्हास ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीसारखं बनवेल आणि तुम्हाला सर्व बोलण्यात आणि चांगलं करण्यात तत्पर करेल. असं कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 1 अध्याय 8 वचनात नमूद आहे. होय, तो अर्पलेला कोकरा आहे. प्रकटीकरण 5 अध्याय 12 वचन. अजून एक गीत प्रभूला सादर करू. प्रकटीकरण 5 अध्याय याचं 12 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. पहा, अर्पलेला कोकरा काय काय स्वीकार करण्यास योग्य आहे? सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. होय, तो अर्पलेला कोकरा या सर्व गोष्टी स्वीकारण्यास योग्य असा आहे. उपासना संगीत 137 नंबरचं गाणं अर्पलेला कोकरा, प्रकटीकरण 5 अध्याय 12 वचनानुसार बिसल, मेरी ई बिसल यांनी ते नमूद केलेले लिहिलेलं आहे. ग्लोरी टू द प्लीडिंग लॅम्ब. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तुत्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय
ऐकुनी वाहे प्रेम अर्पिले लाखो करा मदीय पाप वाहिनी अर्पिले लाखो करा मला या नावे तारिले अर्पिले लाखो करा अत्यंत प्रिय को करा हे येशू नाम को मधुर ऐकुनी वाहे प्रेम अर्पिले लाखो करा क्षमा पापांची पावलो अर्पिले लाखो करा आता स्वर्गास चाललो अर्पिले लाखो करा अत्यंत प्रिय को करा हे येशू नाम हो मधुर ऐकुनी वाहे प्रेम अर्पिले लाखो करा ही सारी दुखे संपुनी अर्पिले लाखो करा सदास्तवीन गाऊनी अर्पिले लाखो करा अत्यंत प्रिय को करा हे येशू नाम को मधुर ऐकुनी वाहे प्रेम अर्पिले लाखो करा अर्पिले लाखो करा अर्पिले लाखो करा। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता समय करता येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो स्थिर कर धीर दे आणि या सर्व कठीण प्रसंगामध्ये विश्वासू अविश्वासू लोकांचा तू संभाळ कर। होय आमच्यातून ज्या कळत नकळत चुका होतात त्या सर्व चुकांची अपराधांची प्रभू येशूच्या नावात तू क्षमा कर। जिने आमची मन दुखली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो स्थिर कर धीर दे आणि शुद्धता त्या वचनाद्वारे तू दे। ही प्रार्थना त्या तारणकर्त्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्याला आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ या वेळेकरता समयाकरता एक सुंदरची वेळ संध्या त्याने दिली आणि होय या संध्येमध्ये आज पहा आठवड्याचा पहिला दिवस नाही का। प्रत्येक तालुक्याला आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक दिवस ठरलेला असतो बाजाराचा नाही का। बाजारात जाऊन तुम्ही अनेक वस्तू भाजीपाला खरेदी करत असता। आता जिथे मोठमोठ्या शहरामध्ये ठीक आहे त्यांची भाजी मंडी असते परंतु प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक दिवस ठरलेला असतो। आपलाही ख्रिस्ती प्रभू विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा दिवस ठरलेला आहे ख्रिस्त उठवण्याचा दिवस
त्याच्या स्मरणार्थ आपण पहिल्या आठवडी महिन्याच्या त्याच्या स्मरणार्थ त्याचं शरीर आणि रक्त याविषयी घोषणा करतो. आणि देवाचं वचन सांगतं ती घोषणा, ती साक्ष आपल्या जीवनात रोज असली पाहिजे. रोज आपण ती घोषणा करणारे असलो पाहिजे. आपल्या जीवनामध्ये घेणारे आणि घोषणा करणारे आपण असलो पाहिजे. म्हणजे प्रभू येशूचं शरीर आणि रक्त रोज खाणारे आणि रोज पिणारे आणि ते आपल्या जीवनामध्ये घोषणा करणारे असलो पाहिजे. पौल म्हणतो मी माझ्या शरीराला पकडून दास करून ठेवतो, यासाठी करून ठेवतो की मी घोषणा दुसऱ्यास केल्यावर अपात्र असं ठरू नये. याकरता वधस्तंभाची साक्ष, ख्रिस्ताची साक्ष, प्रभूची साक्ष रोज आपल्या ठिकाणी दृढ ठेवा. जर आपण रोज तो वधस्तंभाची साक्ष प्रभूच्या नावामध्ये साक्ष दृढ करतो, आपण म्हणतो हे प्रभू येशू तो मजपाप्या करता आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला, तर आपण कोणाचा न्याय करणार नाही. नेहमी आपण स्वतःला आज पैशातापामध्ये राखू. आणि आज आपण तेच वचन ऐकणार आहोत की जे वचन आपल्याला सांगतं की रोज त्याच्या स्मरणार्थ या गोष्टी करा. या आपण या संदेशाकडे वळूया. माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रभू येशू म्हणतो माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचं स्मरण करावं, त्याची स्तुती करावी, आराधना करावी, त्याच्या समागमे राहावं असं तुम्हाला वाटतं, तर त्याला जे वाटतं ते करणारे आपण असलो पाहिजे. त्याचं स्मरण तुमच्या आमच्या जीवनात राहावं. जोपर्यंत आपण या जगामध्ये जिवंत आहोत, आपल्या या देहामध्ये जीव आहे, श्वास आहे, तोपर्यंत त्याच्या स्मरणार्थ करणाऱ्या गोष्टी आज आपण पाहूया. प्रेज द लॉर्ड. माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याकरता आपण एक अध्याय वाचूया. अनुवाद याचा 16वा अध्याय, यातले 1 ते 3 वचन आपण वाचूया. माझ्या स्मरणार्थ हे करा. या संदेशाकडे जात असताना अनुवाद याचा 16वा अध्याय याचे 1 ते 3 वचनामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना काय करायला सांगितलं होतं आपण पाहूया. त्या वचनाद्वारे प्रभू करो तुमच्या आमच्या जीवनात त्या आत्मिकता भरो. अनुवाद 16:1 ते 3. अनुवाद याचा 16वा अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतं पहा. आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ अबीब महिना पाळ आणि वल्हांडण सण कर. कारण अबीब महिन्यात तुझा देव परमेश्वराने तुला मिस्र देशातून रात्रीचे बाहेर आणले. जे स्थान परमेश्वर आपल्या नामाच्या निवासार्थ निवडील, तेथे आपला देव परमेश्वर यासाठी शेरे मेंढरे आणि गायी बैले यातून वल्हांडणाचा यज्ञ पशु अर्पावा. त्या बरोबर खमीराची भाकर खाऊ नये. 7 दिवस तू त्याबरोबर बेट खमीर भाकर म्हणजे दुःख स्मारकाची भाकर खावी. कारण तू धांदलीने मिस्र देशातून बाहेर निघालास. याच्या योग्य मिस्र देशातून निघाल्या दिवसाचे तुला जन्मभर स्मरण राहील. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं होतं. जेव्हा मिस्र देशाच्या छळातून इस्रायल लोकांना सोडलं परमेश्वराने मोशेद्वारे, तेव्हा परमेश्वराने सांगितलं की वल्हांडण सण साजरा करा. कशासाठी. त्या सोडवलेल्या दिवसाच्या स्मरणार्थ तुम्ही तो सण साजरा करा. पण कसा करायला सांगितला होता. यज्ञार्पण करून आणि बेखमीर भाकर, ज्याच्यात खमीर नाहीये, जी फुगत नाही. खमीर टाकलं काय होतं. फुगत. भाकर फुगत. ज्या पिठामध्ये खमीर टाकलं जातं ते पीठ फुगलं जातं. बेखमीर भाकर म्हणजे कशाची. दुःख स्मारकाची भाकर. देवाने त्या रात्री त्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं. त्या सर्व सतावातून, सर्व दुःखातून, सर्व क्लेशातून याची स्मरण राहावं याकरता
वल्हांडण सण साजरा कर असं परमेश्वराने अनुवाद याचा 16वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे. तसंच हे अजून निर्गम मध्ये पण आहे. वल्हांडण सणाविषयी परमेश्वराने सांगून ठेवलं होतं की ज्या दिवशी रात्री तुला घाईघाईने बाहेर पडावं लागलं त्या दिवसाचं स्मरण म्हणून ती दुःख स्मारकाची भाकर म्हणजे बेखमीर भाकर खा, वल्हांडण सण साजरा कर. होय, जसा जुन्या करारामध्ये देवाने मिस्री लोकांच्या तावडीतून इस्रायल लोकांना मोशेद्वारे सोडवलं होतं, त्यांना काही स्मरणार्थ करण्याकरता देवाने तो सण लावून दिला होता बेखमीर भाकरीचा. आज आपल्याला ते वचन आपल्या या नव्या करारामध्ये ख्रिस्तामध्ये नवीन केलेल्या जीवनामध्ये सुद्धा बोध देतं. होय, तेव्हा देवाने त्या सर्व मिस्री लोकांच्या तावडीतून इस्रायल लोकांना सोडवलं. या काळी परमेश्वराने नवा करार ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्या सैतानाच्या बंधनातून सोडविण्याचा केला. प्रेज द लॉर्ड. देवाने तिथं सांगितलं होतं की यज्ञाचा यज्ञ पशु शेरे मेंढरे किंवा गाई बैल यातून वल्हांडणाचा यज्ञ पशु अर्पावा. वल्हांडण सण कसा साजरा झाला? त्याचा यज्ञ पशु अर्पा, बेखमीर भाकर का, दुःख स्मारकाची भाकर खा, असं परमेश्वराने सांगून ठेवलं होतं. या काळी सुद्धा तुमची आमची पाप धुतली जावीत म्हणून तो यज्ञ पशु अर्पण ख्रिस्ताला दिलं वधस्तंभावर. याकरता की आपण त्या सर्व सैतानी अंधकाराच्या बंधनातून पाप, नरक, मरण यापासून सुटलं जावं. मिस्री लोकांच्या तावडीतून सुटण्याकरता देवाने वल्हांडण सण साजरा करायला सांगितला, यज्ञ पशु अर्पण करायला सांगितला, बेखमीर भाकर, दुःख स्मारकाची भाकर खायला लावली. या काळी सैतानाच्या बंधनातून म्हणजे सार्वकालिक जीवन मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं, पापाचा खंड सैतानाची बंधनातून अंधकाराच्या सत्तेतून सुटलं जावं म्हणून परमेश्वराने यज्ञाचा यज्ञ पशु म्हणजे ख्रिस्ताला स्वतःच्या एकुलत्या एक पुत्रालाच अर्पण केलं. प्रेज द लॉर्ड. तेव्हा बेखमीर भाकर करायला सांगितली होती. यावेळेस नवा करार जीवनी भाकरेद्वारे आहे. त्याचं शरीर, ती भाकर तुमच्या आमच्या जीवनाकरता मोडण्यात आली, त्या वधस्तंभावर समर्पित झाली. जी स्वर्गातून उतरते, जगाला जीवन देते, ती भाकर प्रभू येशू होय. प्रेज द लॉर्ड. पहा, अनुवाद 16वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये परमेश्वराने मिस्री लोकांच्या तावडीतून सोडल्याचा दिवस लक्षात ठेवावा म्हणून हा वल्हांडण सण साजरा करायला सांगितला होता. आपल्याला पण तो दिवस प्रभू यायचा लक्षात ठेवायचा असेल तर आपल्याला सुद्धा ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त याची रोज घोषणा आपल्या जीवनात करणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये तो दिवस लक्षात ठेवायचा असेल तर रोज ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त, त्याची साक्ष, याची घोषणा आपल्या जीवनात करण्याची गरज आहे. त्या काळी यज्ञ पशु अर्पायला सांगितला, पण सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून देवाने तो यज्ञाचा पशु अर्पण ख्रिस्ताला, त्याच्या एकुलते पुत्राला दिलं. प्रेज द लॉर्ड. पहा, इब्री लोकांचे पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचन काय सांगतं. इब्री लोकांस पत्र याचा 2 अध्याय 13 ते 15 वचन काय म्हणतं पहा. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याचवर भरोसा ठेवी, तसेच पहा मी व देवाने मला दिलेली मुले, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यासारखा रक्तमासाचा झाला. यासाठी मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान, याला आपल्या मरणाने नाहीसे करावे आणि जो मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. प्रेज द लॉर्ड. वल्हांडण सण मिस्री लोकांच्या तावडीतून सोडवण्याकरता, त्याच्या स्मरणाकरता दुःख स्मारकाची भाकर खायला देवाने, परमेश्वराने मिस्री लोकांच्या तावडी सोडवल्याचा दिवस स्मरणार्थ करण्याकरता इस्रायल लोकांना सांगितलेला तो सण होता. आपल्याला सुद्धा पवित्र केलं आहे, सार्वकालिक जीवन आहे,
हे जर आपल्याला साक्ष आपल्यासाठी दृढ करायचे आहे तर आपल्याला रोज ती घोषणा आपल्या जीवनात केली पाहिजे, जेणेकरून आपल्यावरती सैतानाची सत्ता चालणार नाही. जी सत्ता होती, जो अंधकार होता, पापाचा खंड होता, सैतानाच्या अधिकारामध्ये होता, तो काढावा म्हणून जशी मुलं रक्तमासाची होती तसा तो रक्तमासाचा झाला. कोण? प्रभू येशू. तोही रक्तमासाचा झाला म्हणून तो देहाने या जगात आला. तो मनुष्य रूपात यासाठी आला की पुत्र कन्या व्हावेत, वारीस व्हावेत. त्याचवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे देवाचे पुत्र वारीस व्हावेत. याकरता तोही रक्तमासाने आला. स्वतःच देह त्याने त्या वधस्तंभावर अर्पिला. ते समर्पित शरीर आणि रक्त तुम्हा त्या सैतानी बंधनातून, त्या सर्व खंडातून सोडवित, त्याचवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यासारखा रक्तमासाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे. होय, ती साक्ष तुमच्या आमच्या पापांकरता यज्ञाचं अर्पण प्रभू येशू देण्यात आला. तुमच्या आमच्या जीवनातलं तो पापाचा खंड भरण्याकरता ख्रिस्ताचं शरीर अर्पण्यात आलं, त्याचं पवित्र रक्त त्या वधस्तंभावर वाहिण्यात आलं. याकरता की त्याचवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे सार्वकालिक जीवन मिळावं आणि त्या अंधकाराच्या बंधनातून आपण सुटावं. नरकाचं बंधन, मरणाचं बंधन, पापाचं बंधन, व्यसनाचं बंधन, शारीरिक गोष्टींचं बंधन, सर्व गोष्टीची बंधनं जी सैतानाच्या विचारांची आहेत, वाईट विचारांची आहेत, ती सर्व तुटावेत आणि देवाच्या सार्वकालिक जीवनात आपण प्रवेश प्रभू येशू या नामावर ठेवलेला विश्वासाद्वारे मिळावा. याकरता ते पवित्र रक्त वधस्तंभावर वाहिलं गेलं आणि त्याने आपणास ते सैतानी बंधनातून सोडविलं. जसं निर्गम पुस्तकात मिस्री लोकांच्या तावडीतून परमेश्वराने सोडविलं मोशेद्वारे आणि तेव्हा वल्हांडण सण साजरा करायला सांगितला. बेकमी दुःख स्मारकाची भाकर खायला सांगितली. या काळी पहा, तर सैतानाच्या बंधनातून सोडवण्याकरता परमेश्वराने स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला आणि त्याच्या मरणाने, त्याच्या अर्पणाने तुम्ही आम्ही त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, त्याच्या शरीराद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे त्या सर्व बंधनातून सोडवले आहोत. ती साक्ष रोज आपल्या ठाई दृढ करा. रोज आस्था पश्चातापाने त्याकडे जा. आपण कुठे होतो, कुठून पडले होतो, ज्या दिवशी आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या दिवसाची आठवण आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जीवनात असताना ठेवली पाहिजे. तारणाची घोषणा रोज आपल्या जीवनात करणारे आपण असलो पाहिजे. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणात बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. जे आयुष्यभर दासपणात बांधलेले होते त्या सर्वांस त्यांनी मोकळे करावे म्हणून ख्रिस्ताला वधस्तंभावर अर्पिण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. होय, तुम्ही आम्ही त्या अंधकाराच्या सत्तेतून काढलेले, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले असे आहोत. मग जर आपण असे आहोत तर त्याच्या स्मरणार्थ आपण रोज त्या गोष्टी करणारे असलो पाहिजे. ती साक्ष आपल्याकडे रोज दृढ करणारे, तारणाचा पहिले हात घेऊन रोज घोषणा करणारे आपल्या जीवनात असलो पाहिजे. कलसीकरास पत्राचा पहिला अध्याय 13 आणि 14 वचन काय सांगतं पहा. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 13 आणि 14 वचन. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. त्या पुत्राच्या ठाई आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. प्रेज द लॉर्ड. पौलाचे कलसीकरास पत्राचा पहिला अध्याय 13 आणि 14 वचन सांगतं,
त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून, मिस्री लोक जेव्हा सोडले तेव्हा अंधार होता. परमेश्वर म्हणतो अंधारातून तुम्ही घाईघाईने बाहेर निघाला. पण यावेळेस आपल्याला घाईघाईने बाहेर निघायची गरज नाही पडली. तुम्ही विश्वासाद्वारे स्थिरावलेले आहात. अंधकारातून, सत्तेतून, त्या शैतानाच्या जुवाखालून सोडविलेले आहात. तुमच्या जीवनात आज बंधन आहेत का? तुमची जीभ जड आहे का? तुमच्या मनामध्ये कोणाशी राग आहे का? तर त्या वधस्तंभाकडे पहा. जशी त्याने क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. फुलाताई म्हणाल्या तशी तुम्ही क्षमा करा. मनामध्ये तो जडपण ठेवू नका. तुम्ही कुठल्याही जुवाखाली येऊ नका. मनाच्या कठीणपणाच्या, कुठं कोणाला क्षमा न करता ते सर्व बंधनं पुन्हा आपल्या अंगावर घेऊ नका आणि त्या बंधनात अडकू नका. कारण की ती बंधनं तोडली. क्षमा न करणं, दुष्टपणा, राग, हेवा, कलह, कपट, जुना मनुष्य, तो जुना मनुष्य कृती सुद्धा त्याच्या आपल्या जीवनातल्या काढलेल्या आहेत त्याच्या अर्पणाद्वारे. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. होय, तुम्हाला क्षमा प्राप्त झाली आहे त्याच्या रक्ताद्वारे. त्या अंधकाराच्या बंधनातून सोडलेलं आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनात जर काही संकट असतील, अडचणी असेल, त्रास असेल, तो कशामुळे असेल बरं? तो यामुळे आहे की तुम्ही त्या बंधनात जाऊन पडता. आपण स्वतःहून जाऊन पुन्हा पुन्हा त्या बंधनात पडतो. क्षमा न करता, आस्था न धरता, पश्चाताप न करता, ती साक्ष आपल्या काही दृढ न राखता आपण पुन्हा पुन्हा त्या बंधनात जातो. कारण त्या दुष्टाची बाण तेच आहे. क्षमा न करणं, हट्टी मन, पश्चातापहीन अंतकरण, द्वेष, दोष लावणं, द्वेष करणं, शिवीगाळ करणं, मत्सर करणं, कपट करणं, ही त्याची बंधनं आहेत. कारण सैतान जो 2 शिंगेवाला जर तुमच्या समोर येऊन उभा राहिला तर तुम्ही म्हणाला सैतान आहे, तुम्ही त्याला स्वीकारणार नाही. तो तसा येत नाही, विचारांद्वारे तुम्हाला पकडतो. तो तुमच्या जीवाने जाऊ शकत नाही. कारण ख्रिस्ताचं पवित्र रक्ताद्वारे तुम्ही विश्वासाद्वारे शुद्ध केलेला. मग तो पकडतो कसं? दुष्टपणाद्वारे, हेवाद्वारे, मत्सराद्वारे, कपटाद्वारे, पश्चातापहीन अंतकरण असल्यावर, कोणाला क्षमा न करणं, जुन्या गाठी मनात बांधून ठेवणं, तसंच प्रभुवचन घेणं. मग बरेच जण आजारी आहेत, निचले आहेत, त्रास भोगत आहेत. का? कारण की आस्था पश्चाताप नाही, ती साक्ष दृढ करणं नाही. बंधनातून सोडवलं आपण. ती स्मरणार्थ पहा, त्या ख्रिस्ताच्या शरीर रक्ताचं स्मरण आपण रोज करत नाही आपल्या जीवनात आणि घोषणा करत नाही. म्हणून बंधन आहे. बंधन काय आहे? आपलं मीपण, हट्टीपण, गर्व, त्या सैतानी बंधनात अडकणं. त्यांनी सोडवलं. एकदाच अर्पण करून त्याने आपल्याला पवित्र करून देवाच्या उजव्या साईडला तो बसला आहे. आता परत अर्पण नाही. मग त्या मरणाकरता, त्या पापाकरता परत अर्पण होणे नाही. झालं अर्पण, एकदाच झालं. आपल्याला रोज ती साक्ष आपल्या ठाई दृढ करणं गरजेचं आहे. ती घोषणा करणं गरजेचं आहे. स्तोत्रसंहिता 96:2 मध्ये वचन सांगतं की तारणाची घोषणा काय करेल? रोज करेल. 2 वचन आहेत तारणाच्या घोषणेविषयी. स्तोत्र 96:2 मध्ये काय म्हणतं? परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा. प्रत्येक दिवशी करा ती. याकरता तुमच्या जीवनामध्ये त्याचं स्मरण राहावं. ख्रिस्ताचं स्मरण असं राहत नाही, फक्त आठवड्याला राहतं, रविवारच्या दिवशी. मग रोज स्मरण करा. म्हणून तुम्ही एकमेकांसाठी भांडत असता, एकमेकांची मन कठीण आहे, दोष लावता, द्वेष ऐकता, निंदा ऐकता, चुगल्या करता, परत कान लावता त्या गोष्टींकडे. आपले कान देवाच्या वाणीकडे लावा, वचनांकडे लावा, प्रीतीकडे लावा, शांतीकडे लावा. एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांचं सहन करा, जेवढं होईल तेवढं करा. शांतीने राहा प्रत्येकाबरोबर. हे देवाचं वचन सांगतं, मी थोडीच सांगतो.
नाही का? ही कुठल्या मनुष्याची वचनं नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याद्वारे संदेष्टांद्वारे दिलेली ही वचनं आहे आणि त्याचा स्वीकार आपण करणारेच लोक आहे. आपल्याला ते स्मरण राहत नाही म्हणून आपण एकमेकांना दोष लावतो, परत त्या सैतानी अंधकारा बंधनात जाऊन बसतो. त्याला बोलवतो जीवनात आपल्या, ये माझ्या जीवनात. आपण प्रभूला नाही बोलत. जसं ख्रिस्ताला वधस्तंभी खेळण्याच्या दिवशी चोर बरब्बा आणि येशू ख्रिस्त याला दोघांपैकी एकाला सोडायचं होतं आणि नियम होता, सोडायचं होतं. तेव्हा लोक काय म्हणली, नको, बरब्बाला सोडा, बरब्बाला सोडा. आपण पण बरब्बाला सोडले आपल्या जीवनामध्ये. कशाद्वारे? त्या शंकेद्वारे, रागाद्वारे, द्वेषाद्वारे. त्याला आपल्या जीवनात ये आणि आपल्या त्याच्या बंधनात आपण जाऊन अडकतो. आपण कधी सुटलेले राहू? जर आपण रोज आस्था पश्चाताप करू आणि ख्रिस्ताचं मरण आपल्या जीवनामध्ये रोज त्या तारणाची घोषणा करू. ख्रिस्ताचं शरीर रक्त याची रोज आपल्या जीवनात घोषणा करू. आस्था धरू, पश्चाताप करू. नेहमी तो आस्था पश्चाताप आपल्या ठाई राखू तर आपण कोणाचा न्याय करणार नाही. आपल्याला रोज स्मरण राहील की तो माझ्या पापाकरता आला, माझ्या पापांकरता मारला गेला, माझ्या पापांकरता गाडला गेला, माझ्या पापांकरता उठवला गेला. तो वधस्तंभ माझा आहे, तो माझ्याकरता खेळला गेला. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. मी जीवित नाही, माझं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. गलतीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन. रोग गलतीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन. काय सांगतं? आपण जीवन गुप्त ठेवले. माझ्याकडे जे जीवित आहे त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आहे. पण म्हणतो मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. त्याला आपल्या जीवनात स्वातंत्र्य द्या. आपल्या दैहिक वासनांना, दैहिक गोष्टींना, मनाच्या हट्टी गोष्टींना वाव देऊ नका. जर तुम्ही तुमच्या मनाच्या हट्टाला, रागाला, द्वेषाला, कपटाला वाव देता तर बरब्बाला, त्या सैताना आपल्या जीवनात वाव देता. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन सांगतात. पहा योहान 8:12. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 12 वचन सर्वांस ठाऊक आहे. तोंडपाठ असेल नाही का? सर्वांच्या काही सर्व ख्रिस्ती विश्वासू लोकांच्या मुखामध्ये हे वचन आहे. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 12 वचन काय सांगतं? पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रेज द लॉर्ड. येशूने म्हटले, पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. ख्रिस्ताला अनुसरण करणारे प्रकाशात चालतील, अंधकारात टाकले जाणार नाही. प्रकाश काय आहे? जीवन आहे. कुठलं जीवन? सार्वकालिक जीवन. आणि हे जीवन आहेच आहे, या जगात दिलेलं जीवन आहेच, पण महत्वाचं जीवन कुठलं आहे? सार्वकालिक जीवन, जिथं आपण चाललेले आहोत. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. पहा योहान 8:12 सांगते की पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्यावर जीवनाचा प्रकाश राहील. जर तुम्ही आम्ही ख्रिस्ताला रोज अनुसरत आहोत, ती साक्ष रोज दृढ करत आहोत, आपल्या जीवनात अंधकाराला जागा देत नाही आहोत, त्या वाईट गोष्टीला जागा देत नाही. कलह, कपट, मत्सर, द्वेष, वाईट गोष्टी पाहणं, वाईट गोष्टी विचार करणं,
या सर्व गोष्टींना ख्रिस्ताचं शरीर रक्ताद्वारे धमकावून तुम्ही बाहेर काढत आहात आणि रोज ती साक्ष आपल्यासाठी दृढ करत आहात, रोज तारण्याची घोषणा आपल्यासाठी दृढ करत आहात, तर तुम्ही ख्रिस्ताला अनुसरत आहात. आणि जो अनुसरण करतो तो अंधारात चालणार नाही. तो कुठे चालेल? तो प्रकाशात चालेल. म्हणजे तो सार्वकालिक जीवनात असेल. स्वर्गात कोण घेतला जाईल? जे प्रभू येशूला अनुसरत आहेत. पहा, फार लांब पाहू नका. 25 वर्ष माग, 10 वर्ष माग, 5 वर्ष माग, 1 वर्ष माग, एकच दिवस मागे वळून पहा आपल्या जीवनामध्ये. काल मी ख्रिस्ताला, प्रभू येशूला अनुसरण केलेला होतो का? मी कुठेही कसाही असो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसतो का? नाही का? प्रभू येशू दिसत आहे आपल्या जीवनामध्ये का? आपल्या देही गोष्टी, ऐहिकपणा, मीपणा, याच गोष्टींना आपण वाव दिलाय. आज जेवढे फॅमिली पाहत असतील नवरा बायको, त्यांना प्रभू येशूचं वचन सांगतं काय? स्त्री नवऱ्याच्या अधीन आहे, नवरा ख्रिस्ता प्रभू येशूच्या अधीन आहे. स्वाधीन समर्पित जीवन आपण आज जगत आहोत का? कारण की ती जीवनाची भाकर आहे जी आपणाकरता स्वर्गातून खाली उतरली. ते त्याचं शरीर आहे. ते वधिण्यात आलं, तो अर्पिण्यात आला. त्याची साक्ष, त्याचं स्मरण आपल्या जीवनात असलं पाहिजे. आणि जे त्याला अनुसरतात तेच त्या सार्वकालिक जीवनामध्ये असते. पहा, परमेश्वराने अनुवाद याचा 16वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये त्या मिस्री लोकांच्या तावडीतून सोडवण्याच्या स्मरणार्थ बेट खमीर म्हणजे दुःखाची भाकर खायला लावली होती. तसंच प्रभू येशू सार्वकालिक जीवन तुम्हाला हवंय, तर प्रभू येशू म्हणतो पहा माझ्या स्मरणार्थ हे करा. लूक याचा 22वा अध्याय 18 ते 20 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेली वचन काय सांगतात पहा. लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय, लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय याचं 18 ते 20 वचन काय म्हणतं पहा. वाचूया आपण. शेवटले भोजन. जेव्हा ख्रिस्त धरून देणार होता, जी माडी सजवली होती, तिथलं ते शेवटचं भोजन. मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज यापुढे मी पिणार नाही. मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्मरण करून ती मोडली आणि त्याच देऊन म्हटले, तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. इसोकार स्मरण करून ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला तुम्हासाठी ओतीला जात आहे असे जे माझे रक्त त्यात नवा करार आहे. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये नवा करार आहे? ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. शरीर काय आहे? ती भाकर आहे. म्हणजे ख्रिस्ताचं शरीर वधस्तंभावर वधिलं गेलं, ती काय आहे? भाकर. शरीर मोडलं. आणि रक्त काय आहे? करार आहे. हे वचन सांगतं. मग त्याने भाकरी घेऊन व इसोकार स्मरण करून ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला तुम्हासाठी ओतीला जात आहे असे जे माझे रक्त त्यात नवा करार आहे. प्रभू येशूने त्याच्या स्मरणार्थ या त्याचं शरीर आणि रक्त या गोष्टी करायला सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी चर्चला जाऊन त्या गोष्टीची घोषणा करता.
ती करायलाच हवी आहे. पण रोज आपल्या जीवनात त्याचं स्मरण ठेवा, त्या शरीराचं, त्या रक्ताचं. प्रभुवचनाच्या दिवशी सुद्धा आस्था आणि पश्चातापाने ते स्वीकार कर आपल्या जीवनामध्ये. आणि रोज आपल्या जीवनात त्या तारणाची, ख्रिस्ताच्या शरीराची, रक्ताची, साक्षीच्या वचनाची काय करा, घोषणा करायला शिका. ते स्मरण रोज आपल्या ठाई ठेवा. जे स्मरण ठेवतील, जे अनुसरतील, ते सार्वकालिक जीवनात असतील. प्रेज द लॉर्ड. पहा, बेखमीर भाकर आपल्या ठाई राखा. ख्रिस्ताचं शरीर, रक्त याचं स्मरण आपल्या ठाई रोज ठेवा. रोज त्याची घोषणा करा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये खमीर नसावं, मीपणा, गौरव नसावं, कुठला द्वेष, मत्सर, कठीण मन नसावं. कारण की आपल्या कृतीने तारण नाही, आपण कृतीद्वारे, त्या धार्मिकतेद्वारे तारण पावलेले नाही, तर धार्मिकता त्या ख्रिस्ताद्वारे, प्रभू येशूद्वारे आहे. ते देवाचं दान आहे. ते कृती केल्याने मिळालं नाही, कारण कोणी आड्यता बाळगू नये. प्रेज द लॉर्ड. मत्तय याचा 16वा अध्याय 10 ते 12 वचन काय म्हणतात पहा. मत्तय कृष उघडतो याचा 16वा अध्याय 10 ते 12 वचन काय म्हणतात पहा. मत्तय याचा 16वा अध्याय 10 ते 12 वचन. तसेच 4000 7 भाकरी दिल्यावर किती पाट्या उचलिल्या याची तुम्हाला आठवण नाही काय? मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? पुरुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा. तेव्हा ते समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही तर पुरुषी व सदुकी यांच्या शिक्षणाविषयी सावध राहावयास सांगितले. परमेश्वराने त्या काळी बेखमीर भाकर म्हणजे दुःख स्मारकाची भाकर खायला सांगितली होती. प्रभू येशूने सुद्धा शिक्षण दिलं की तुम्ही आम्ही कसे असावं की खमीर नसलेले असलो पाहिजे. खमीर कशाचं प्रतीक दाखवतं? खमीर त्या फुगवट्याचं, गर्वाचं, चुकीच्या शिक्षणाचं, स्वतःच्या गौरवाचं, या जगातल्या गोष्टींचं प्रतीक दाखवतं. खमीर म्हणजे काय? फुगवणं, गर्व असणं, चुकीचं शिक्षण असणं, खोटे संदेशाचं शिक्षण असणं. या सर्व गोष्टी विषयी आपण काळजी घेतली पाहिजे. याकरता ती साक्ष, ते स्मरण, प्रभूचं शरीर, रक्त या आपल्या जीवनात रोज घोषणा करणारे आपण असलो पाहिजे. म्हणजे आपण चुकीच्या शिक्षणाकडे वळणार नाही, वचनामध्ये रममान राहिलेले, पवित्र आत्म्यामध्ये बोध घेतलेले आपण असलो पाहिजे. माझ्या स्मरणार्थ हे करा. कोरिंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये पण पौल ते स्मरण सांगतो. काय सांगतो पहा, कोरिंथीकराचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय 6 ते 8 वचन. काही शेवटचे वचन वाचूया. कोरिंथीकराचे पहिले पत्र, कोरिंथीकरास पहिले पत्र याचा कोरिंथीकराचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय पहिला वाचूया. 5वा अध्याय 6 ते 8 वचन काय म्हणतात पहा. कोरिंथीकराचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय 6 ते 8 वचन. हे तुमच्या आड्यता मिरवणे शोभत नाही. थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते, तुम्हाला ठाऊक नाही काय? थोडेसे खमीर गोळ्याला काय करतं? फुगवतं. पिठाचा गोळा किती असतो? छोटा. त्यात खमीर टाकलं काय होतं? तो गोळा फुगतो. पौल म्हणतो थोडेसे खमीर त्या गोळ्यास फुगविते, ते तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमचे आड्यता मिरवणे तुम्हाला शोभत नाही, पौल म्हणतो. तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की तुम्ही जसे बेखमीर लोक आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपल्या वडिलांचा
यज्ञ पशु वल्हांडण सण आपण मगाशीच ऐकला नाही का, त्याच वल्हांडण सणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त याचे अर्पण झाले. मगाशी आपण निर्गम 16 अध्याय 1-3 वचन वाचलं. परमेश्वराने काय सांगितलं तर वल्हांडण सण साजरा करा आणि त्यावेळेस यज्ञ पशु अर्पायला सांगितलं होतं. पण आपल्या बेखमीर लोकांकरता ते बेखमीर लोक व्हावे, शुद्ध व्हावे म्हणून देवाने काय केलं की वल्हांडण सणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र याचे अर्पण केले, त्याच्या रक्ताद्वारे तुम्हा शुद्ध केले. तर आपण कसे असावं? नवीन गोळा तयार झालेले बेखमीर भाकरीसारखे. प्रेज द लॉर्ड. आपला काही कुठलाही मीपणा, गर्व, द्वेष, मत्सर नसावा म्हणून ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त याची रोज आठवण ठेवणारे आणि त्याचं स्मरण ठेवणारे आपण असलो पाहिजे. यास्तव जुन्या खमीराने अगर वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे. जुनं खमीर काय सांगतं? वाईटपणा, दुष्टपणा हे जुनं खमीर आहे. तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने आपला सण करावा. आपला रोज आपल्या जीवनात आपलं जीवन कसं असलं पाहिजे? सात्विकपणा व खरेपणाने. कोणाद्वारे? प्रभू येशूद्वारे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या त्या वधिले जाण्याची स्मरण आपल्या जीवनामध्ये रोज करणारे, तारणाची घोषणा रोज करणारे पण, कारण जे त्याला अनुसरतात तेच प्रकाशात राहतील, सार्वकालिक जीवनात राहतील. चर्चला गेल्यावर प्रभू येशूचं शरीर आणि रक्त घेताना सुद्धा या गोष्टीचं स्मरण ठेवा. आस्था धरा, पश्चाताप करा. दुष्टपणा, हेवा, कलह, मत्सर हा जुन्या मनुष्याची कृती आहेत. त्या आपल्या जीवनातून काढून टाकल्या ख्रिस्ताच्या मांसमय हृदयाच्या मांसमय शरीराच्या अर्पणाद्वारे. कुठे? वधस्तंभावर. तर जुना मनुष्य कृती सुद्धा आपल्या जीवनातून काढून टाकल्या असं कलसेकरास पत्रामध्ये वचन. तो काढून टाकलेला आहे. आणि जर आज आपण आपल्या मनात हेवा, कलह, मत्सर ठेवून एखाद्या चुका करून ते शरीर आणि रक्त आपण स्वीकार करत आहोत, तर आपल्या जीवनात मग तो दंड आहे, आजारपण आहे, बंधन आहे. त्या सैतानी बंधनात काय असेल आपलं जीवन? जर तुमचं जीवन आमचं जीवन असेल त्या सैतानी म्हणा, तुमच्या जीवनात जर आज बंधन आहे, आजारपण आहे, त्रास आहे, तर ते लक्षणं तीच आहे. कारण तुम्ही अजून ते जुनं खमीर आपल्या जीवनात घेता. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेला आहे. नवा मनुष्य, नवीन गोळे तुम्ही तयार केलेला आहे. पण तुम्ही ते सात्विकपणा, खरेपणा आपल्या जीवनामध्ये राखत नाही. परत त्या बंधनात द्वेषाद्वारे, मत्सराद्वारे अडकले जातात. प्रेज द लॉर्ड. करिंथकर शेवटचे वचन वाचूया. करिंथकरचे पहिले पत्र 11 अध्याय 25 ते 32 वचन काय म्हणतं पहा. करिंथकरचे पहिले पत्र 11 अध्याय 25 ते 32 वचन. शेवटची काही वचन वाचूया 2-3. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्याने तुम्ही पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. लूक शुभर्तान 22 अध्यायामध्ये पण प्रवेश सांगितलं माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि पौल सुद्धा इथं नमूद करतो माझ्या स्मरणार्थ करा असं प्रभूने सांगितलं. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या स्मरणाची तो येऊपर्यंत घोषणा करिता. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातले प्यावे. त्या शरीराला न अलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड आणतो. यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ आजारी आहेत आणि बरेच निजले आहेत. जर आपण न्यायनिवाडा केला असता
तर आपल्यावर दंड आला नसता. ज्या अर्थी दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, यासाठी की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. प्रेज द लॉर्ड. होय, ती जीवनाची भाकर आहे, स्वर्गातून खाली उतरली, समर्पित झाली, वधस्तंभावर त्याचं शरीर वधिलं गेलं, ते पवित्र रक्त आपल्यासाठी वाहिलं गेलं, यासाठी की तुम्ही आम्ही शुद्ध व्हावं आणि ते सार्वकालिक जीवन प्रभू येशूच्या नामावर ठेवलेला विश्वासाद्वारे मिळावं. याकरता ती परीक्षा रोज आपल्या जीवनात असली पाहिजे. प्रभू वचनाच्या दिवशी कराच करा, पण रोज आपल्या जीवनात ते आस्था पश्चाताप आपल्या ठाई राखला पाहिजे, ती साक्ष राखली पाहिजे, ते स्मरण राखलं पाहिजे त्याच्या अर्पणाचं. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण ते स्मरण रोज राखतो, रोज त्याचं शरीर रक्त खातो, तर ते आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. प्रभू येशूने सांगितले वचन काय म्हणतात पहा. योहान 6 अध्याय, शेवटची वचन वाचूया. योहान 6 अध्याय 33 ते 35 वचन काय म्हणतात पहा. योहान याचा 6 अध्याय 33 ते 35 वचन काय म्हणतात पहा. योहान याचा 6 अध्याय 33 ते 35 वचन. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. यास्तव ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हास नित्य द्यावी. येशूने त्याला म्हटले, जीवनाची भाकर मी आहे, जो माझ्याकडे येतो त्याला भूक लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. काय सांगतो प्रभू येशू? स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. यास्तव ते त्याला म्हणाले, प्रभूजी भाकर आम्हास नित्य द्यावी. येशूने त्याला म्हटले, जीवनाची भाकर मी आहे, जो माझ्याकडे येतो त्याला भूक लागणार नाही. निर्गम 16 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपण ऐकलं की पहा, परमेश्वर म्हणतो, मिस्री लोकांच्या तावडीतून त्या रात्रीच्या वेळी घाईघाईने तुम्ही बाहेर पडला, याकरता यज्ञ पशु अर्पा आणि भेद खमीर भाकर म्हणजे दुःख स्मारकाची भाकर खा, वल्लांडन सण, आणि त्याचा अर्पण प्रभू येशू या काळी नवा करार दिलं, याकरता की तुम्हा आम्हास त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे सार्वकालिक जीवन असावं. प्रभू येशू ती समर्पित भाकर या जगात उतरली, पापाचा कंड म्हणजे पहा त्याचं शरीर आणि रक्त आपल्या करता वाहिण्यात आलं. याकरता तुम्ही आम्ही पूर्ण अंगे शुद्ध व्हावं. ख्रिस्त ती भाकर आहे. या काळी त्याच्या स्मरणार्थ आपण रोज आपल्या जीवनात त्या साक्षीची घोषणा करणारे असलो पाहिजे. त्याचं शरीर रक्त रोज खाणारे आपण असलं पाहिजे. जसं प्रभूभोजनाच्या दिवशी आपण परीक्षा करून घ्यायचं असं नमूद आहे, तसं रोज आपल्या जीवनामध्ये आस्था पश्चाताप करून त्या ख्रिस्ताच्या शरीराची रक्ताची घोषणा करणारे आणि त्याचं स्मरण ठेवणारे आपण असलो पाहिजे. कारण जर आपण असे असलो तर वचन काय सांगतं पहा. याच योहान 6 अध्याय 48 ते 51 वचनामध्ये काय वचन आहे पहा. मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातील उतरणारी भाकर अशी आहे की ती कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ वाचेल. जी भाकर मी देईल ती जगाच्या जीवनासाठी माझा देह अशी आहे. आणि याच अध्यायामध्ये पुढची वचन काय म्हणतात पहा. 53, 55 ते 57. कारण माझा देह खरे खाद्य आहे, माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझमध्ये राहतो व मी त्याचमध्ये राहतो. जसे जिवंत अशा पित्याने मला पाठविले आणि मी त्या पित्यामुळे वाचतो, तसे जो मला खातो तोही मजमुळे वाचेल. प्रेज द लॉर्ड. रोज त्याचं शरीर खाणारे, रक्त पिणारे असेपणा, वचन खाणारे आणि ती साक्ष रोज आपल्या ठाई दृढ करणारे, त्याच्या स्मरणार्थ करणारे आपण झालो पाहिजे. जे असे करतील ते मरण पाहणार नाहीत. हे स्पष्ट इथं वचन नमूद आहे प्रभू येशूने सांगितलेलं.
यावर येशूने त्याला म्हटले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो, माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन आहे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवेल. तो त्यांना उठवेल, तो त्यांना स्वर्गात घेऊन जाईल. जे प्रभूजी करतात ते नाही, जी रोज त्याचं शरीर खातात, रोज त्याचं रक्त पितात, ते वचन खातात, ते रोज ते साक्ष दृढ करतात, रोज आस्था पैशाताप करतात, रोज त्याच्या स्मरणार्थ या गोष्टी करतात, त्यांना तो घेऊन जाईल. जे मेले असतील ते उठवले जातील, ते जिवंत असतील ते गुणरित्या बदलून जातील. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू या वाचलेल्या वचनाद्वारे तुम्हाला स्थिर करो, शुद्ध करो. योहान 15 अध्याय 3 वचन सांगतं, जे वचन तुम्ही ऐकले आहे त्याद्वारे तुम्ही काय झाला आहात? शुद्ध झाला आहात. या वचनाद्वारे प्रभू येशू तुम्हाला काय करो? शुद्ध करो आणि सरळ आस्था पश्चातापाची आम्हास क्षमा करो. या आपण प्रार्थना करू. नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. फुला ते तुम्हाला बरं वाटतंय? ओके. या आपण शेवटची प्रार्थना करूया. ऐकलेल्या वचनानुसार देशाकरता, जगातील गोष्टींकरता, आजारी लोकांकरता प्रार्थना करू आणि स्मरणाकरता ख्रिस्ताच्या शरीराच्या रक्ताची स्मरण ठेवण्याकरता आपण प्रार्थनाही करूया रोज. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर जनाला धन्यवाद देतो. प्रभू श्री जनाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामालाही धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयकरता सुंदरशा वचनाद्वारे तू बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. ऐकलेल्या सर्व वचनाद्वारे ज्यांनी ज्यांनी स्वीकार केला त्यांच्या जीवनामध्ये तू शुद्धता दे आणि होय ती साक्ष, ते स्मरण रोज दृढ करणारे, त्याची घोषणा करणारे असे आम्हाला प्रभू येशूच्या नावात तू बनव. विशेषतः तो आज रात्री येणार असेल तर मग जागृत ठेव. सुंदर सन्न प्रत्येकाच्या मुखी दे. ते खाऊन शक्ती सामर्थ्य दे. शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. जे आज रात्री ज्यावेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. ज्या आज पुराच्या परिस्थितीमध्ये अडकलेल्या आहेत, पंजाब, उत्तराखंड, गुजरात ठिकाणी असते, या सर्वांना प्रभू येशू देवदूतांद्वारे तू सांभाळ. ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा दे. ज्याच्या मुखास अन्न पाणी नाही तिथे अन्न पाणी पुरवलं जावं असं प्रभू येशूमध्ये तू कर. जे आज भुकेले ताने त्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांना सामर्थ्यामध्ये, आरोग्यामध्ये प्रभू येशूच्या नावात सांभाळ. ज्या बिछाण्याला खिळले आहेत, यातना भोगत आहेत, कळत आहेत, वेदना भोगत आहेत, त्यांना प्रभू येशूच्या नावात मोकळं कर. प्रभू आत्मा आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ते स्वतंत्र केले जावे. डॉक्टर नर्सेस यांनाही तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूच्या नावात त्यांच्या ठाई तू घाल. देशात शांती राहावी असं तू कर. ज्यांचा छळ चालू आहे प्रभू येशू तुझ्या नावामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या सेवकांचा, तुझ्या दासांचा त्यांना तू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. जे अंधकारात आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रभू येशूच्या प्रकाशात तू आण. जे आज निराशामध्ये बसलेले आहेत त्यांच्या काही पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. त्यांची तू भेट घे. आज जे दुःखात आहेत, ज्यांनी प्रियजन गमावले आहेत, जी ऊर पडून घेऊन रडत आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात केलं जावं. सर्व शिक्षक लोकांना योग्य ज्ञान प्रभू येशूच्या नावात तू दे. सर्व लहान लेकरांचा प्रभू येशूच्या नावात तू सैतानी मृगचरांपासून सांभाळ कर. ज्यांचे पगार अडकले ते प्रभू येशूच्या नावात मोकळे केले जावे. ज्याचे बिलं मोठमोठ्या कंपनीकडे अडकले ते प्रभू येशूच्या नावात मोकळे केले जावेत. तसेच तू प्रार्थना करतो जे आज वृद्ध लोक हातापायाने त्रस्त आहेत, पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत, त्यांनाही प्रभू येशूच्या नावात स्पर्श कर. त्याचे सर्व विकार ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू येशूच्या नावात काढले जावेत. तसेच तू प्रार्थना करतो प्रार्थनेमध्ये फुलाताई आहेत त्यांनाही प्रभू येशूच्या नावात आरोग्य दे, सामर्थ्य दे, विश्वास दे. तुझा स्पर्श वाणी त्यांच्या ठाई राहू दे. सॅमसनंतर तिच्या लेकरांना ज्ञान प्रीतीमध्ये तू भर. मावशी, त्यांची सुना, नातवंड, लेकरामध्ये शांती प्रीती राहू दे. प्रत्येक वर्षाताईंचा आज वाढदिवस आजपर्यंत सांभाळलास, इथून पुढे तू सांभाळशील असा आमचा प्रभू येशूच्या नावात विश्वास आहे.
आई शेजारचे ताई दादा त्यांचे सुना नातवंड लेकर यांनाही तुझ्या हाती देतो. त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य प्रीती शांती देवदूतांचा पहारा तू राख. सर्व सैतानी घाले अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभूषणात घालवून टाक. ऑनलाईन जेवढे पाहत आहेत हिवाळे फॅमिली आहेत, जेवढे भाऊ बहीण पाहत आहेत, नितीन पास्टर होते तसेच अमलिक पास्टर असतील, जेवढे पाहत आहेत भाऊ बहीण त्या सर्वांना स्पर्श कर. त्याचे दैहिक त्रास प्रभूषणात घालवले जावे. विश्वासात वचनामध्ये त्यांना तू स्थिर कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी भय भीती यापासून तू काढ. तुझी प्रीती प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये दृढ कर. ती पूर्ण प्रीती भीतीला खालून दिलेली अशी होऊ दे. होय, हे सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूनात तू पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूनात केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभू येशूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखीता करावा प्रतिपामे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा. रोज त्याचं शरीर रक्त साक्षीची घोषणा तुमच्या आमच्या जीवनात करणारे असे बना. गॉड ब्लेस यू.